आज इथे मी अगारोच्या या एअर फ्रायरमध्ये क्रिस्पी फ्राईड चिकन बनवते. फ्राईड चिकन म्हणजे तुम्हाला वाटलं असेल की तेलकट तळलेलं, तर तसं अजिबात नाही आहे. अगदी हेल्दी पद्धतीने आणि कमीत कमी तेलामध्ये न तळता मस्त क्रिस्पी चिकन कसं बनवायचं ते बघूया. इथे मी चिकन लेग पीस घेतलेत स्वच्छ धुवून, त्यामध्ये मीठ घातलं, लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार, काही मसाले घालायचे आहेत, त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, हळद पाव छोटा चमचा आणि यामध्ये एका लिंबाचा रस घालायचा आहे. हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. या पीसेसला हे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे आणि हे आपल्याला मॅरिनेट व्हायला 15 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तास बाजूला ठेवायचं आहे. हा एअर फ्रायर आपल्याला पहिल्यांदा प्रीहीट करून घ्यायचं आहे, त्यासाठी मी हे स्टार्ट करून घेतलं. आता यामध्ये 180 डिग्रीला आपल्याला 5 मिनटासाठी प्रीहीट करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा 15 मिनिटं टायमिंग आहे, तर ते टायमिंग कमी करून मी हे 5 मिनटासाठी सेट करून स्टार्ट करणार आहे, म्हणजे हे प्रीहीट होईल. इथे मी हे चिकन अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे मैदा घेतला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. अगदी थोडंसं लाल तिखट मी यामध्ये घालते आहे आणि हे मिक्स करून घेते. आता यामध्ये थोडेसे मिक्स हर्ब्स घालायचे आहेत आणि यामध्ये आता मी कॉर्नफ्लोअर घालते आहे 1 मोठा चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आता साईडला आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये थंड पाणी, अगदी थंड पाणी आहे फ्रीजमधलं, ते घ्यायचं आहे. आता काय करायचं, मॅरिनेट केलेला जो चिकनचा पीस आहे तो या पिठामध्ये पहिल्यांदा बुडवून घ्यायचा. चांगला थोडासा दाबून घ्यायचा, पीठ त्याला चिकटलं पाहिजे. याला पीठ व्यवस्थित लागल्यानंतर हा पीस असाच उचलायचा आणि जे आपण थंड पाणी घेतलं आहे त्यामध्ये पटकन लगेच बुडवून बाहेर काढायचं आहे. पाणी थोडंसं निथळून घ्यायचं आणि परत पहिल्या याच पिठामध्ये थोडासा बुडवून घ्यायचं आहे. पीठ चांगलं याला कोट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने सगळे पीसेस मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. हे मी इथे बनवून घेतलेत. आता इथे आपला एअर फ्रायर देखील प्रीहीट झालेला आहे. आता यामधलं बकेट काढायचं आणि याची जी जाळी आहे त्याच्यावरती मी एक बटर पेपर ठेवून घेते, म्हणजे ही जाळी खराब होणार नाही. बटर पेपरवरती थोडंसं ऑइल स्प्रे करून घेतलं, त्याच्यावरती पीसेस घालून यावरती देखील अगदी हलकंसं ऑइल स्प्रे करून घ्यायचं आहे. हे बघा, आपण डीप फ्राय करत नाही आहे, अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त असं क्रिस्पी चिकन तयार होतं. आणि हे बकेट लावून घेतलं. आता इथे बरेचसेच फंक्शन आहेत, किंवा इथे तुम्ही 180 डिग्रीला सुरुवातीला 15 मिनटासाठी लावून घेते आणि हे स्टार्ट केलं आहे. यामध्ये 360 डिग्री रॅपिड हॉट एअर सर्क्युलेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे पटकन यामधली जी हीट आहे ती सगळ्या डायरेक्शनमध्ये एकसारखी अशी पसरली जाते. त्यामुळे पदार्थ सगळ्या बाजूनी एकसारखा असा व्यवस्थित शिजला जातो आणि यामध्ये 90% ऑइल कमी लागतं आणि त्यामधला जो क्रिस्पीनेस आहे तो तसाच टिकून राहतो. त्याचं टेक्स्चर पण शेवटपर्यंत तसंच राहतं. यामध्ये 7 प्रीसेट प्रोग्राम आणि रिहीट आहे. यामध्ये फ्रेंच फ्राईज, चिकन लेग, श्रिम्प, केक, स्टिक, फिश, रिब्स असे हे ऑप्शन आहेत. सुरुवातीची 15 मिनिटे झाली आहेत. आता मी हे ओपन करून बघते. वरच्या बाजूने तरी अगदी व्यवस्थित असं शिजलं आहे. आता याची आपल्याला बाजू पलटून घ्यायची आहे आणि बाजू पलटल्यानंतर याच्यावरती पाहिजे असेल तर थोडंसं तेल तुम्ही स्प्रे करून घेऊ शकता, नसेल तर गरज नाही आहे. परत हे लावून घेते मी आणि 7 ते 8 मिनटासाठी अजून मी हे लावून घेणार आहे, म्हणजे या बाजूने देखील हे शिजलं जाईल. हे मी मस्त असं दोन्ही बाजूनी शिजवून घेतलंय. आपलं क्रिस्पी चिकन न तळता हेल्दी पद्धतीने तयार झालंय. किती क्रिस्पी आहे तुम्हीच बघा. काम झालं की छान स्वच्छ कोरड्या कापडाने हे पुसून घ्यायचं आणि हवं तेव्हा तुम्ही हे वापरू शकता. धन्यवाद.